धार्मिकदृष्ट्या माघ महिना खूप विशेष मानला जातो। या महिन्यातील प्रत्येक तिथी महत्त्वाची आहे। यात माघ पौर्णिमा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक मानली जाते। तसेच या दिवशी पवित्र नदीत स्नानदान करण्याची देखील परंपरा आहे। माघ महिन्यातील हे पवित्र स्नान पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होऊन माघ पौर्णिमेला समाप्त होते। मात्र पौर्णिमा उत्सव देवी लक्ष्मी आणि विष्णू देवाला समर्पित आहे। मंडळी, भारतीय धर्मात अमावस्या पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे। त्यात माघ पौर्णिमेचे वेगळे वैशिष्ट्य आहे। ही तिथी अनेक प्रकारच्या शुभ कार्यांना समर्पित मानली जाते। माघ पौर्णिमा विवाहासाठी खूप शुभ मानली जाते। या तिथीला गृहप्रवेश देखील शुभ मानला जातो। मान्यतेनुसार या दिवशी प्रयागमध्ये गंगा स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते। असे केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो। यंदा पंचांगानुसार माघ महिन्याची पौर्णिमा 23 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 3:33 सुरू होईल, तर 24 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 5:59 समाप्त होईल। उदय तिथीनुसार माघ पौर्णिमा 24 फेब्रुवारी 2024 रोजी साजरी केली जाईल। मंडळी, माघी पौर्णिमेच्या दिवशी काय करावे जेणेकरून शुभ परिणाम मिळू शकतील हे जाणून घेऊया। तसेच या दिवशी पूजा कशी करावी, दान आणि स्नान करण्याचे पुण्य। ज्योतिषशास्त्रात हिंदू धर्मात माघी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे। पौर्णिमेच्या दिवशी स्नान करून दान केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतात। ज्योतिषशास्त्रानुसार माघी पौर्णिमेच्या दिवशी जे दान करतात आणि स्नान करतात त्यांच्या पवित्र आत्म्याला शरीर सोडल्यानंतर त्याचे फळ मिळते। धार्मिक मान्यतेनुसार माघी पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते। या दिवशी तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार दान देखील करू शकता। ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांना माघी पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान करणे शक्य नसेल त्याने आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे। जे घरी गंगेत खऱ्या मनाने स्नान करतात त्यांना सौभाग्य प्राप्त होते। शास्त्रानुसार माघी पौर्णिमेच्या दिवशी पाण्यात गंगाजलाचे काही थेंब काळे तीळ टाकून स्नान केल्यास आत्म्याला पुण्य प्राप्त होते। मंडळी, असे म्हटले जाते की या दिवशी देव स्वर्ग लोकातून पृथ्वीवर येतात, अशी धार्मिक मान्यता आहे। अशा स्थितीत या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्याने देवता प्रसन्न होतात। माघ पौर्णिमेच्या व्रताला घरोघरी भगवान सत्यनारायणाची पूजा आणि कथा सांगण्याची परंपरा आहे। माघ पौर्णिमेच्या दिवशी प्रयागराजमध्ये माघ मेळा संपतो। मंडळी, या दिवशी व्रत करून मधुसूदनाची पूजा करण्याचा संकल्प करावा आणि माघ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला दुधात पाणी अर्पण करून तुपाचा दिवा लावावा। या दिवशी गरीब लोकांना आणि ब्राह्मणांना अन्नदान आणि दक्षिणांनी विशेषतः पांढरे आणि काळे तीळ दान करावे। माघ महिन्यात काळ्या तिळाचे हवन करावे आणि पितरांना काळे तीळ अर्पण करावे। यामुळे त्यांच्या आत्म्याला देखील शांती मिळते। शास्त्रानुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी ते पूर्वजांच्या नावे तर्पण केले जाते। माघी पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्रीहरी विष्णू गंगेच्या पाण्यात वास करतात असे मानले जाते। त्यामुळे या दिवशी गंगा स्नान केल्याने विशेष फळ मिळते। याशिवाय माघ पौर्णिमेला चंद्र आणि लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे। या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी चंद्राची पूजा केल्याने चंद्रदोष दूर होतो। या दिवशी आणि रात्री संपत्ती आणि समृद्धीची देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा देखील आहे। मंडळी, यंदा माघ पौर्णिमा शुक्रवारी असून त्या दिवशी शोभन योग तयार होत आहे। त्याची शासक देवता शुक्र आहे। शुक्रवारी शुक्र बलवान होण्यासाठी उपाय योजले जातात। शुक्राचा शोभन योग यामध्ये अधिक चांगला राहील। शुक्र हा भौतिक सुखसुविधा, ग्लॅमर, रोमांचचा कारक मानला जातो। यंदा माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्र कर्क राशीत असेल। कर्क राशीचा स्वामी चंद्रदेव आहेत। पौर्णिमेच्या रात्री चंद्राची पूजा केल्याने सुख समृद्धी वाढते। तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी आश्लेषा नक्षत्र आहे, त्याचा स्वामी बुध आहे। बुध ग्रहाचा शुभ प्रभावामुळे करिअर व्यवसायात प्रगती होईल। माघ पौर्णिमेला रवी योग सकाळी 6:53 ते 7:25 आहे। रवी योगामध्ये सूर्याचे प्राबल्य असते आणि अशुभ प्रभावाने दोष दूर होतात। मंडळी, माघ पौर्णिमेच्या दिवशी उपवास करावा आणि संध्याकाळी चंद्राची पूजा करावी। त्यानंतर अर्घ्य द्यावे। पाण्यात अक्षत, पांढरी फुले, पांढरे चंदन इत्यादी टाकून ते चंद्राला अर्पण करावे। त्या रात्री तुम्ही चंद्रबीज मंत्र ओम पुत्र सोमय नमःचा जप करू शकता। चंद्राच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला सुख समृद्धी आणि मानसिक शांती मिळेल।
मनाच्या स्थिरतेसाठी कुंडलीत चंद्र योग्य स्थितीत असणे आवश्यक आहे. माघ पौर्णिमेला सूर्यास्तानंतर म्हणजेच प्रदोष काळात लक्ष्मीची पूजा करावी. पूजेच्या वेळी बत्ताशा, खीर आणि दुधापासून बनवलेली पांढरी मिठाई लक्ष्मीला अर्पण करा. याशिवाय देवी लक्ष्मीच्या कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. त्यामुळे संपत्तीत अमाप वाढ होण्याची शक्यता निर्माण होते. माघ पौर्णिमेला शुक्राला प्रसन्न करण्यासाठी दूध, तांदूळ, कपडे इत्यादी पांढऱ्या वस्तू, सुगंधी वस्तू जसे की अत्तर, सौंदर्य वस्तू इत्यादी दान करा. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास शुक्र बीज मंत्र ओम शूम शुक्राय नमःचा जप करू शकता.